वाटतं तर निश्चित या ठिकाणी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब, अजितदादा, राजसाहेब, आठवले साहेब, कवाडे साहेब अशा महायुतीच्या सर्व मित्र पक्षांचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो का जी काही जबाबदारी त्यांनी आपल्या नाशिक लोकसभेची या ठिकाणी आपल्यावरती सोपवली आणि जो काही विश्वास या ठिकाणी दाखवला तर निश्चितरित्या यशस्वीरित्या ती पार पाडू असा आपल्याला विश्वास आहे। हॅट्रिकचा चान्स आहे काय सांगता? निश्चितच आपल्या महायुतीची जी ताकद नाशिक लोकसभेमध्ये आहे ती अतिशय मजबूत आहे आणि म्हणून या सर्वच कार्यकर्त्याच्या, सर्व पदाधिकाऱ्यांच्या जोरावरती लोक निश्चित आणि आपण केलेली कामं, राज्य शासनाने केलेली जनहिताची कामं, मोदी साहेबांसारखं एक कणखर नेतृत्व या ठिकाणी मिळालंय आणि म्हणून आपल्याला विश्वास आहे का नाशिककर लाखोंच्या मताधिक्याने या ठिकाणी मोदी साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। उमेदवार क्लीन बोर्ड होणार काय? मला असं वाटतं का निश्चितच आपल्याला विश्वास आहे का नाशिककर आपल्यावरती दुसऱ्यांदा उमेदवारी मिळेल 5 वर्षांनी नाशिकचा चेहरा मोहरा बदलून आपण गेले अनेक विकास कामं केले आणि निश्चित आपल्याला खात्री आहे का येणाऱ्या काळामध्ये देखील आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जी काही पेंडिंग काम आहे आज या 5 वर्षामध्ये निश्चित नाशिकचा एक कायापलट, एक अशी वेळ आलेली आहे का निश्चित नाशिक डेव्हलप होण्याच्या खूप मोठ्या स्टेजवरती आणि म्हणून निश्चित नाशिकला या 5 वर्षामध्ये आपण अनेक विकास कामांच्या माध्यमातून सर्वांगीण नाशिकचा विकास विरोधकांचा नेमका कुठला आव्हान वाटतंय? विरोधकांचं कुठल्याही प्रकारचं म्हणजे विरोधकांकडे आरोप हे केल्याशिवाय दुसरं म्हणजे लोकप्रतिनिधीच्या ज्या जबाबदाऱ्या आहे, लोकप्रतिनिधी म्हणून मतदार जो काही मतदान त्या ठिकाणी करत असतो मला असं वाटतं का लोकसंपर्क असेल किंवा विकास काम असेल त्यांच्याकडे विकासाची दृष्टीवरती जर ते बोलले तर मला असं वाटतं का फक्त आरोप करून लोक मत देत नाही, म्हणजे फक्त विरोधांकडे आरोपाचा मुद्दा आहे, फक्त आरोप सोडून काहीच नाही, विकासाचा मुद्दा, त्या आरोपांना देखील अर्थ नाही। म्हणजे ज्या मुद्द्यावरती खरी तर निवडणूक लढवल्या जाते तर मला असं वाटतं का ते काही मुद्देच त्यांच्याकडे नाही। काय वाटतंय आज उमेदवारी घोषित झालेली आहे या ठिकाणी मी प्रथमतः या ठिकाणी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आमच्या मंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा, त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब, RPIचे आठवले साहेब आणि सर्वच मित्रपक्षांचे कवाडे साहेब असतील सर्वच मित्रपक्षांच्या नेत्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी जी काही जबाबदारी आपल्यावरती या ठिकाणी दिलेली आहे, जो काही विश्वास या ठिकाणी टाकला तर निश्चित आपण तो सार्थ करण्यासाठी निश्चित प्रयत्नांची पराकाष्ठा करू। आपण केलेली कामं, राज्य शासनाने केलेली कामं, मोदी साहेबांचं सारखं एक कणखर नेतृत्व आपल्या देशाला या ठिकाणी लाभलं आणि मोदी साहेबांना पुन्हा एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी निश्चित सर्वच नाशिक लोकसभेतील जनता लाखोच्या संख्येने या ठिकाणी आपल्याला किती टेन्शन होतं? एवढं कधी तर चालू होतं, छगन भुजबळांनी माघार घेतली तरी घोषणा होत नव्हती, किती टेन्शन? टेन्शन तर निश्चित या ठिकाणी प्रत्येक उमेदवाराला असतंच का जोपर्यंत अधिकृतरित्या त्यांची घोषणा होत नाही तर निश्चित परंतु मला असं वाटतं का गेले 1 महिन्याच्या काळात ते काम आपण सर्वच प्रसारमाध्यमांनी त्या ठिकाणी कमी केलं आणि आपल्या माध्यमातून आपण लोकांच्या घराघरापर्यंत त्या ठिकाणी पोहोचलेलो। कधी भरणार आहे? कोण प्रमुख नेते उपस्थित राहतील? मला असं वाटतं का हे सर्व संघटनेचे वरिष्ठ नेते या ठिकाणी या संदर्भामध्ये नियोजन करत आहेत। निश्चित या ठिकाणी CM DCM साहेब येतील असं माहिती आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे। निश्चित उद्या भरणार आणि राज साहेबांना देखील आपण आमंत्रण करण्यासाठी जाणार। बावनकुळेंनी असं आज म्हटलं की ही जागा शिंदे गटाची होती, मग इतके वेळेस काय थांबले होते? आतापर्यंत डिक्लेअर का नाही होती? अच्छा, महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा जागांचा तिढा या ठिकाणी होता। यापूर्वी देखील आपण पाहिलं तर अनेक दिवसापासून ही जागा राष्ट्रवादीला भुजबळ साहेब त्या ठिकाणी लढतील अशा प्रकारचा आग्रह वरतूनच त्या ठिकाणी आलेला होता आणि म्हणून मला असं वाटतं का त्याचा तिढा गेले 10-12 दिवसापूर्वी त्या ठिकाणी सुटला, परंतु तरीही या 4-5 जागेंवरती तिढा होताच, जसं नाशिक असेल, ठाणे असेल, संभाजीनगर असेल, मुंबई असेल, अशा पालघर असेल आणि म्हणून आज सर्वच तिढे त्या ठिकाणी सुटून मला असं वाटतं का आज सगळी जागा वाटप झाली, उमेदवारी देखील जाहीर झालेल्या आहे आणि निश्चित महायुतीच्या उमेदवारांना मोदी साहेबांना पुन्हा एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याकरता लोक लाखोच्या आव्हान वाटतं? समोर राजाभाऊ वाजे आहेत,
इतर देखील आता मला असं वाटतं का समोरच्यांकडं व्हिजन नाशिक म्हणजे नाशिक लोकसभेमध्ये 65% शहरी भाग आहे आणि 30-35% ग्रामीण भाग आहे. तर दोन्ही भागाचा ग्रामीण भागाच्या समस्या आणि शहरी भागाची डेव्हलपमेंट या दोन्ही याच्यावरती जर व्हिजन आपल्याला पाहिजे आणि निश्चित नुसते आरोप करून मतदान होत नसतं. कारण शेवटी मतदार लोकप्रतिनिधी हा एक्सेसेबल कसा आहे, तो बोलतो कसा, त्याच्याकडं नाशिकच्या डेव्हलपमेंटचं व्हिजन काय आहे आणि म्हणून मला निश्चित विश्वास आहे नाशिककर आणि त्यानंतर नेतृत्व देशाचं कोण करणार आहे हा देखील एक मुख्य नेता आहे. राज्याचं नेतृत्व कोण करत आहे या सर्व गोष्टींचा विचार करून निश्चित लोक आपल्या लाखोच्या संख्येने येथे निवडून देतात. त्यांची नाराजी कशी दूर करणार? मला असं वाटतं का कुणी प्रत्येक ठिकाणी लोकसभा म्हटल्यानंतर असतोच, प्रत्येक जण इच्छुक असतो आणि म्हणून आपण प्रत्येकाला विश्वासात घेऊन सगळ्यांना सोबत घेऊन या ठिकाणी काम करणार आहोत.